लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपयांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर तुमची दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे 3000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये काटाकाट 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना 8 मार्च रोजी महिला दिन होता। तर या महिला दिनाच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होणार होते, परंतु राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना जरी आता महिला दिन संपून गेलेला असला तरी पण आज 11 मार्च बुधवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबा आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून काटाकाट बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज 11 मार्च बुधवार आहे। तर आज 12 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। उद्या 12 मार्च, उद्याचा वार बुधवार आहे। उद्या 12 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आणि परवा दिवशी 13 मार्च आहे, परवा दिवशी शुक्रवार आहे। तर परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आज 11 मार्च बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, उद्या 12 मार्च रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा केले जातील आणि परवा दिवशी 13 मार्च रोजी कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जातील, तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची आणि मार्च महिन्याची 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा, लाडकी बहिणींना आता आपण उशीर न करता थेट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की जोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू आहे तोपर्यंत आम्ही सत्तेवरती आहोत। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही जोपर्यंत सत्तेवरती राहणार आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहिला। आणि तुम्ही सुद्धा पाहत आहात, मागच्या 1.5 वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे। प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता हा 100% विस्तार सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना कोणत्याही लाडकी बहिणीने मनामध्ये आणायचं नाही की लाडकी बहीण योजना बंद होईल। बघा, लाडकी बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना अशी तशी बंद होणार नाही, तर ही लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष सुरळीतपणे सुरू राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा, लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे।
ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी आपण पाहणारच आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आता अर्थसंकल्प सादर झालेला होता, तर त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरच 1500 रुपयावरून 2100 रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर सध्याच्या स्थितीला तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 रुपये असे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप केले जात आहेत। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात असतो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात असतात आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 40 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 40 लाख बहिणींना, उद्या 40 लाख बहिणींना आणि परवा दिवशी 40 लाख बहिणींना अशाच पद्धतीने हे पैसे वितरित होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे लगेच विस्तारणार नाही, तर आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे वितरित होत आहे। उद्या सुद्धा 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी सुद्धा 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। त्यामुळेच लाडके बहिणींनो, तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहात का? जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमची फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचूनच दाखवत आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार नाही, तर या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण पाहत आहोत। त्यामुळेच लाडकी बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबून खटागड बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित करायला सुरुवात केलेली आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना, यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। त्यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की महिला दिनानिमित्त 2 हप्ते जमा करण्यात येतील, परंतु 8 मार्च रोजी महिला दिन संपून गेला तरी पण पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं। तर त्या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आज 11 मार्च बुधवार रोजी या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत, परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेल्या असेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेलं नसेल, तर अशा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुमची जर केवायसी चुकलेली असेल, अर्धवट राहिलेली असेल किंवा तुम्ही काही कारणास्तव केवायसीच केलेलं नसेल, तर तुम्हाला दिलासा मिळत आहे। बघा, ज्यांना केवायसीची संधी मिळालेली नव्हती, तर त्यांच्यासाठी ही शेवटची केवायसीची संधी सुद्धा मिळत आहे। केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी तुम्ही तात्काळ करायची आहे, अन्यथा तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे राज्यातील सर्व लाडकी बहिणींनी या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, केवायसी तात्काळ करायची आहे। तर बघा लाडकी बहिणींना, ज्या लाडकी बहिणीने केवायसी पूर्ण केलेली असेल, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा, केवायसी केलेल्या सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा जमाच होत आहे। यासोबत लाडकी बहिणींना, ज्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले होते, तर त्या लाडकी बहिणींना सुद्धा हे पैसे काटाकाट जमा सुद्धा होतच आहेत। आता बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी वाचून दाखवत आहोत। ज्या लाडकी बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडकी बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा
सुद्धा तुम्ही तपासून घ्यायचं आहे, कारण महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नव्हते आणि पैसे जमा सुद्धा होणार नाही. तर एकंदरीत तुम्हाला महत्त्वाची कामे सांगत आहेत. आता ही महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे. तर बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम ते काम म्हणजे KYCचं होतं. बघा, ज्या लाडकी बहिणीने KYC पूर्ण केलेले असेल त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर लाडकी बहिणींना दुसरं सर्वात महत्त्वाचं काम आहे, तर ते काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड अपडेट आहे का, ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बघा, लाडकी बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता, वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत. तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तर बघा लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही KYC केलेले असेल, तुमची KYC सक्सेसफुल झालेली असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे. आता बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची 3 कामे सांगितलेली आहेत. 3 कामे करायची आहेत तरच पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडकी बहिणींनी 3 कामे पूर्ण केलेली असेल त्यांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर वाचून दाखवत आहोत. ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा तर होतीलच. त्यांना यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींना, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. पुढील हप्त्यांचे पैसे सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणारच आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींच्या लाडकी भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडकी बहिणी गरजू असतील, योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या सर्व लाडकी बहिणींना हे पैसे जमा सुद्धा होतच राहणार आहे. परंतु लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आणि मार्चच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर या ठिकाणी आपण या महत्त्वाच्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पाहत आहोत. तर बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं नसायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहात, तुम्हाला मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहिणींनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 चाकी गाडी खरेदी केलेली नसायला पाहिजे. यानंतर पुढची पात्रता म्हणजे तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळत असेल तर तुमच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन नसायला पाहिजे. घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. अशी या ठिकाणी पात्रता आहेत. जुने नियम आहेत, जुन्या पात्रता आहेत. जर तुम्ही जुन्या नियमांमध्ये, जुन्या पात्रतांमध्ये, जुन्या अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी आपण पात्रता आणि नियम सांगितले आहेत, परंतु आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून सरकारी, सहकारी आणि खाजगी भरपूर बँका आहेत. जर तुमचं बँक खाता कोणत्याही बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल आणि जिल्हा तुमचा कोणत्याही जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. ज्या लाडके बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहेत. बघा लाडके बहिणींना, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये आलेले होते. आता तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपयांची आणि मार्चच्या 1500 रुपयांची चिंता लागलेली होती. तर अखेर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या 3000 रुपयांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे राज्यातील
कोणत्याही लाडकी बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। आता तुम्हाला जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचवून दाखवत आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडकी बहिणी गरजू असतील, योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असतील तर त्या सर्व लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत लाडकी बहिणींना आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींना आम्ही मागच्या 1.5 वर्षांपासून 1500 रुपयाप्रमाणे हप्ता देत होतो, परंतु आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणारे नेते मंडळी आहोत। आम्ही शब्द दिलेला होता की लाडकी बहिणींना 1500 रुपयावरून आम्ही 21 रुपयाप्रमाणे हप्ता देऊ। तर बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला आता 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे। लाडक्या बहिणींची 21 रुपयांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 21 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे। आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तार होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। कारण लाडकी बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आपल्या राज्यामध्ये भरपूर तालुके, भरपूर गावे आहेत। यासोबत लाडकी बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत। त्यामुळेच लाडकी बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेंपैकी असेल, जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा लाडकी बहिणींना, आपल्या राज्यामधील सर्वात मोठा जिल्हा तो जिल्हा म्हणजे मुंबई शहर। मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त लाडकी बहिणी राहतात, त्यामुळे सर्वात अगोदर मुंबई शहरामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। यानंतर पुणे जिल्हा म्हणजेच पुणे शहर, पुणे शहरामध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जात आहेत। यानंतर परभणी असेल, बीड असेल, अकोला असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यानंतर लाडकी बहिणींनो गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली असेल, भंडारा असेल अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे काटाकाट विस्तार होत आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींचे भरपूर दिवसांची फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत लाडकी बहिणींनो, राज्यामधील सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमधील सर्वच लाडकी बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे। जर तुमचं बँक खातं SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी तुमचं बँक खातं सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी कोणत्याही बँकेमध्ये असू द्या, यासोबत लाडकी बहिणींना तुमचा जिल्हा कोणत्याही जिल्ह्यांपैकी एकच जिल्हा असू द्या, तरी पण तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये लवकरच जमा केले जाणार आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला दिनानिमित्त हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार होते, परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे आणि दुसऱ्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडायचे होते, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये या प्रमुख कारणांमुळे येणे शक्य काय झालेले नव्हते। परंतु आता काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये काटाकाट विस्तार होणार आहे। राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या सर्व लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा लाडकी बहिणींना, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळत राहतील। परंतु लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याची KYC करा। लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नसेल तर ती लाडकी बहीण योजनेची KYC सुद्धा करून ठेवा, जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाहीत, खटाखट पैसे जमा सुद्धा होऊन जातील। बघा लाडकी बहिणींना, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। अपडेट
अपडेट पोहोचवलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तर बघा, भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये.